मित्रांनो 7.5 लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे 720 कोटी अजून देखील अडकले आहेत। ते कधी मिळणार याच्या संदर्भात जर आपण विचार केला तर अतिवृष्टी महापुराने झालेले पीक नुकसान तसेच रब्बी हंगाम बियाणे अनुदान वाटपही अद्याप 7,40,000 शेतकऱ्यांचं 720 कोटी 5 लाख रुपये झालेले त्यांच्या खात्यात ट्रान्सफर झाले नाही। ही आकडेवारी 19 नोव्हेंबरपर्यंतची आहे। याशिवाय खरडून गेलेल्या जमिनीचे 57 कोटी 59 लाख रुपयाला शासनाने मंजुरी दिली नाही। यामुळे जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे देखील कळत आहे। जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुराने 7,64,000 शेतकऱ्यांचे 886 कोटी 36 लाख रुपये मंजूर झाले होते। रब्बी बियाणांसाठी 92,000 शेतकऱ्यांना 652 कोटी 7 लाख रुपये मंजूर झाले आहेत। ही मंजूर झालेली रक्कम अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झालेली नाही आहे, ज्याला सुरुवात झाली होती 19 ऑक्टोबरपासून, पण बहुतेक शेतकरी याच्यापासून वंचित आहेत। ऑगस्ट महिन्यात सप्टेंबर व ऑगस्ट महिन्यात मंजूर न झालेल्या अतिवृष्टीच्या 60 कोटींचेही वाटप पूर्ण झाले नाही। ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर राज्यात पावसाने शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि शासनाने कोटीमध्ये 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, पण ते देखील अजून शेतकऱ्यांना मिळालं नाही। आता खरडून गेलेल्या जमिनीची रकमेसाठी देखील शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहेत। सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापुराने नुकसान झालेल्या पिकांपोटी 7,64,000 शेतकऱ्यांना 867 कोटी 36 लाख रुपये मंजूर झाले होते। त्यापैकी 4,37,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरच 533 कोटी 41 लाख रुपये जमा झाले। रब्बी हंगामासाठी बियाण्यांसाठी 7,92,000 शेतकऱ्यांना 652 कोटी मंजूर झाले, पण ते अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पडले नाही। या सरकारने म्हणजेच देवेंद्र फडणवीसने फक्त निवडणुका तोंडासमोर येणार आहेत आणि निवडणुकांसाठी काहीतरी पॅकेज काहीतरी बोलण्यासाठी जाहीर केलं, पण प्रत्यक्षात ते उतरलेलं नाही आहे आणि शेतकरी वंचित आहे। मित्रांनो, या सरकारचा धिक्कार आहे। तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।